ये पापी बाई, तुझ्या घाणेरड्या कामामुळे मी तुझ्या घरातून निघून जात आहे. मी आता तुझ्यावर खूप रागावली आहे. मित्रांनो, काही घरे अशी असतात जिथे माता लक्ष्मी पाऊल ठेवत नाहीत. हे तुम्हाला माहीत आहे का? होय, काही अगदी छोट्या चुका अशा असतात ज्या लक्ष्मी मातेला घरापासून दूर ठेवतात. आणि जेव्हा माता घर सोडून जातात तेव्हा त्या जागी दुःख, कष्ट आणि दरिद्रतेची छाया पसरते. आज आपण जाणून घेऊ कुठले असे कर्म आहेत जे माता लक्ष्मी रुष्ट करतात आणि कसा एका स्त्रीचं आचरण व घरातील शिस्त ठरवते की त्या घरात समृद्धी राहील की दरिद्रता येईल. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी नम्र विनंती, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि माता लक्ष्मी असा भक्तिभावाने कमेंट करा. ही अगदी जुन्या देवपूर गावातील गोष्ट. गावात मोजकीच घरं, चारही बाजूंनी हिरवी शेते, ओल्या मातीचा मंद वास आणि सकाळच्या शांत वाऱ्यात फक्त पक्ष्यांचा आवाज. गावाच्या मध्यभागी एक साधंसं पण प्रसन्न घर होतं. मालक सेठ देवदत्त. फार मोठा जमीनदार नव्हता, पण प्रामाणिक, कष्टाळू आणि सरळ. गावातले सगळे त्याला मानानं सेठजी म्हणून हाक मारत. धान्याचा छोटा व्यापारी, पण देवाच्या कृपेने काम वाढत होतं. पहाट व्हायच्या आधीच देवदत्त गाड्यावर पोती लोड करून बाजाराच्या वाटेला निघायचा आणि संध्याकाळी परतायचा तेव्हा उंबरठ्यावर त्याची बायको मनोरमा त्याचा हसत मुखानं स्वागत करायची. मनोरमा शांत, संयमी आणि घर सांभाळण्यात विलक्षण निपुण. चेहऱ्यावर साधेपणा, कपाळावर कुंकवाचा नाजूक ठिपका, साडीचा पदर डोक्यावर. तिचा ठाम विश्वास, घराची खऱ्या अर्थानं शोभा ही स्वच्छतेत, देवभक्तीत आणि मनाच्या निर्मळतेत असते. म्हणूनच मनोरमा रोज पहाटे उठून अंगण झाडायची, तुळशीसमोर उभी राहून पाणी अर्पण करायची आणि नंतर चुलीजवळ स्वयंपाकाची तयारी करायची. तिचा दिवस म्हणजे साधेपणातली भक्ती आणि भक्तीतलं अनुशासन. गावच्या बायका कुजबुजत म्हणायच्या, "अगं, सेठ देवदत्तांच्या घरात तर लक्ष्मी आई स्वतः राहते हो." देवदत्त आणि मनोरमा यांना एकच मुलगा, कार्तिक. साधारण 20 वर्षांचा तरुण, पण आईवडिलांच्या संस्कारांनी भरलेला. दिवसभर तो वडिलांच्या कामात हातभार लावायचा आणि रात्री अंगणात आईजवळ बसून तिच्या गोष्टी ऐकत बसायचा. तो म्हणायचा, "आई, तू तुळशीपाशी दिवा लावतेस ना, तेव्हा खरंच वाटतं की या घरात देवी उतरलीये." मनोरमा हसून म्हणायची, "बाळा, देवी त्या घरात बसते जिथं स्वच्छता, शिस्त आणि सच्च मन असतं." वेळ सरकत गेला. देवदत्ताचा व्यापारात नाव वाढत गेलं. घरात समाधान, देवभक्ती आणि शांतता होती. पण नशीब कधी कसली तिरकी वळणं घेईल सांगता येत नाही. एके दिवशी मनोरमाला ताप आला. 2 दिवस विश्रांती घेतली की उतरेल असं वाटलं, पण ताप दिवसेंदिवस वाढला. अंगात थकवा, कमजोरी आणि काही दिवसांनी ती एवढी अशक्त झाली की तिला स्वयंपाकघरापर्यंत जाता येईन असं झालं. देवदत्तानं गावच्या वैद्याला बोलावलं. वैद्याने काढा दिला, सांगितलेली औषधी दिली, पण उपयोग नाही. दिवसागणिक मनोरमाची तब्येत खालावत गेली. आधी जे घर सकाळच्या घंटानादानं, देवपूजनं भरलेलं असायचं, तिथं आता सन्नाटा पसरू लागला. देवदत्त रात्री अंगणात बसून आकाशात पाहू लागला. मनात विचार, मी कोणाचं मन दुखावलं का? माझ्या कमाईत काही चुकीचं तर नव्हतं. तो मनातल्या मनात म्हणायचा, "लक्ष्मी आई, चूक झाली असेल तर माफ कर." पण उत्तर फक्त मंद वाऱ्याचा आवाज. कार्तिक दिवसभर आईजवळच बसू लागला. काढा बनवायचा, डोकं चोळायचा, आईला धीर द्यायचा. त्याच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली, घराची नीव म्हणजे आईच. मनोरमा आजारी पडताच घराचा सगळा क्रम बिघडू लागला. रोज चमकणारी भांडी चमकणं बंद झालं. अंगणात झाडू मारणं अनियमित झालं. स्वयंपाकाच्या जागी उरलेली भांडी राहू लागली. तुळशीपाशी दिवा कधी लागायचा, कधी नसायचा. जी शिस्त घराची ओळख होती ती हळूहळू कमी होऊ लागली. एका रात्री देवदत्त मनोरमाच्या शेजारी बसला. काही वेळ शांत राहिला आणि म्हणाला, "मला वाटतं आपण कार्तिकचं लग्न करायला पाहिजे." मनोरमाने डोळे उघडले. "इतक्या घाईनं? अजून तो लहानच आहे." देवदत्त गंभीरपणे म्हणाला, "लहान नाही उरलाय आता. घराला सून हवी. आणि मला हवंय की नवीन सून तू जिवंत असतानाच घराची रीत शिकावी." मनोरमाने थोडा विचार करून होकार दिला. "मुलगी अशी बघ की जी घराला आपलं म्हणेल." दुसऱ्या दिवशी देवदत्तानं शोध सुरू केला.
देवपूरभर चर्चा पसरली की सेठ देवदत्त कार्तिकसाठी सून पाहतायत. गावात चौक, विहिरीवर, ओसरीवर सगळीकडे हेच बोलणं. कोणी म्हणे सेठजी मोठ्या घरची मुलगी घेतील, कोणी म्हणे नाही, त्यांना साधी संस्कारी बायकोच लागेल. तेव्हा देवदत्ताचा ओळखीचा हरिश्चंद्र भेटायला आला. तो म्हणाला, एक मुलगी आहे, नाव उर्मिला, आदबीची, घरकामात तरबेज, मोठ्यांचा मान ठेवणारी. देवदत्त म्हणाला, मी स्वतः पाहून येतो. दुसऱ्या दिवशी तो उर्मिलाच्या गावात गेला. घर साधं, अंगण स्वच्छ, तुळशीच्या कुंडीजवळ पाणी शिंपडलेलं, वातावरणात सच्चेपणा. थोड्याच वेळात उर्मिला पाण्याचा लोटा घेऊन आली. नजरेत नम्रता, चालण्यात शांतपणा. देवदत्ताच्या मनात आवाज आला, हीच. त्यानं तिथेच होकार दिला. देवपूरला परत येऊन त्यानं आनंदानं मनोरमाला सांगितलं, उर्मिला सच्ची वाटली, तिच्या डोळ्यात घराचा मान दिसतो. मनोरमा शांतपणे म्हणाली, जिथं मन योग्य वाटतं तिथंच निर्णय चांगला असतो. काही दिवसात लग्न ठरलं. साधेपणात पण जुन्या रीतिरिवाजांसह विवाह झाला. उर्मिला देवपूरमध्ये सून म्हणून आली. पहिले काही आठवडे तर घरात नवसंजीवनीच आली. उर्मिला पहाटे उठून अंगण झाडायची, तुळशीला नमस्कार करायची, चुलीजवळ दिवा लावून स्वयंपाकाची तयारी करायची. मनोरमाच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी खरा आनंद दिसला. तिच्या मनात विचार, या घरात पुन्हा लक्ष्मीआई येऊन राहायला लागलीय. पण दिवस गेले तसे उर्मिलाच्या सवयी बदलू लागल्या. काळ पुढे सरकला आणि उर्मिलाच्या सवयींमध्ये छोट्या पण गंभीर बदल दिसू लागले. सुरुवातीला ती पहाटे उठायची, पण आता सूर्योदय होऊनही अंगणात शांतता असायची. एक सकाळ मनोरमा तुळशीपाशी पाणी घेऊन गेली तर तिनं पाहिलं, झाडू कोपऱ्यात पडलेला, अंगणात सुकलेली पानं इकडे तिकडे पसरलेली आणि उर्मिला अजूनही गाढ झोपलेली. मनोरमा आत जाऊन म्हणाली, बाई, आता ऊन अंगणात आला आहे, उठ न ग. घराची चैतन्य पहाटेच्या स्वच्छतेनं सुरू होतं. उर्मिलानं डोळे चोळत म्हटलं, आज खूप थकवा आहे, थोडा वेळ पडू दे. मनोरमा हलक्या पण गंभीर आवाजात म्हणाली, जास्त झोपलीस की मन सुस्त होतं, आणि जेव्हा मन सुस्त होतं ना, तेव्हा लक्ष्मीआई त्या घराचा रस्ता चुकवते. पहाटेची हवा आणि सूर्योदयाचं मऊ ऊन ही घराची खरी संपत्ती असते. त्यांना वाया जाऊ देऊ नको. उर्मिलानं उद्यापासून करीन असं म्हणून विषय टाळला. पण दुसऱ्या दिवशीही तेच चित्र. अशा अनेक छोट्या चुका जमू लागल्या. एकदा तर उर्मिला अंगणात झाडू मारताना घाईत झाडू तिच्या पायाला लागला. मनोरमा उंबरठ्याजवळ बसली होती. तिनं हे पाहताच आवाजात कळकळ घेत म्हटलं, उर्मिला, झाडूला पाय लागू देऊ नको. झाडू म्हणजे लक्ष्मीआईची कृपा. त्याचा आदर नसेल तर घरातलं सौख्यही निसटतं. उर्मिला हसली. अगं आई, हा फक्त झाडू, चुकून लागला पाय, एवढा गोंधळ कशाला? मनोरमानं झाडू उचलून नीट लावला आणि शांत पण ठाम स्वरात सांगितलं, लहान चूक मोठं नुकसान करून जाते. झाडू कचरा काढतो, वाईट विचारांना दूर करतो. त्याचा अपमान म्हणजे बरकतीला दूर करणं. उर्मिलानं हे गांभीर्यानं घेतलं नाही. स्वच्छतेकडे तिचं दुर्लक्ष वाढलं. एकदा जेवण झालं आणि सगळ्यांनी खाऊन उठल्यानंतर ती थकल्यामुळे उरलेली भांडी तसेच चुलीजवळ ठेवून झोपायला गेली. रात्री मनोरमा पाणी प्यायला उठली. तिला स्वयंपाकघरात वास, तेलाचे डाग आणि उरलेल्या भांड्यांचा ढीक पाहून ती छातीत हात घालून उभी राहिली. रात्र शांत, पण घरात त्या घाणीची नकारात्मक सावली जणू पसरली होती. सकाळी तिनं उर्मिलाला शांत आवाजात सांगितलं, बाई, स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णेचं स्थान. तिथं रात्री घाण सोडली की घरात अंधारी शक्ती बोलावल्या जातात. उरलेली भांडी रात्रभर ठेवलीस की सुखही उंबरठ्याबाहेरच थांबतं. उर्मिला कंटाळून म्हणाली, आई, उठल्यावर धुवून टाकलं असतं, एवढं का? मनोरमानं खोल उसासा टाकून सांगितलं, संध्याकाळचं काम सकाळी ढकललं की नशीबही ढकललं जातं. स्वच्छ स्वयंपाकघरातूनच आनंदाची पहाट उगवते. पण उर्मिलाच्या नजरेत तुच्छता होती. एकदा तर खूप मोठी चूक झाली. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता. घरात दिवा लावायची वेळ. आणि त्यावेळी उर्मिलानं झाडू उचलून अंगणात झाडायला सुरुवात केली. मनोरमा आतून धावत आली. आवाजात घाई, उर्मिला, संध्याकाळी झाडू मारत नाहीत ग. यावेळी लक्ष्मीआई घरात प्रवेश करते. तू झाडू मारलास की तिच्याच पावलांना बाहेर ढकलतेस. उर्मिला न थांबता म्हणाली, दिवसा वेळ मिळत नाही आई, मग संध्याकाळी करावं लागतं. धूळ किंवा वेळ यात काय फरक? मनोरमा उंबरठ्याशी उभी राहून ठामपणे म्हणाली, फरक पडतो. बरकत फक्त पैशातून नाही येत, तर आपल्या सवयींच्या शिस्तीतून येते. संध्याकाळी झाडू मारलास तर लक्ष्मी आईचा आशीर्वाद बाहेर जातो. उर्मिलानं तीच झाडू तिथे ठेवली, पण चेहऱ्यावर उपहास. आई, मी तुमचा मान ठेवते, पण आता काळ बदलला. लोक हे नियम पाळत नाहीत, ती म्हणाली. मनोरमा शांतपणे म्हणाली, काळ बदलू शकतो,
पण घराची नीव कधी बदलत नाही. जो परंपरेला धरून राहतो त्याचं घर स्थिर राहतं. आता मोठी घटना घडली. एका दिवशी जेवण झाल्यावर उर्मिलानं उरलेली भांडी स्वयंपाकघरातल्या चुलीवरच ठेवली. मनोरमा आत आली आणि ते दृश्य पाहून थिजलीच. ती म्हणाली, बाई, चूल म्हणजे अन्नपूर्णेचं आसन. तिथं उरलेली भांडी ठेवलीस तर देवीच्या आसनालाच घाण केलीस. उर्मिला वर न बघताच म्हणाली, जागा नव्हती म्हणून तिथे ठेवली. थोड्या वेळात धुवून टाकते. मनोरमा कठोर पण मृदू आवाजात म्हणाली, स्वयंपाकघरातली पवित्रता सर्वात महत्वाची. चुलीजवळ घाण राहिली की घरात अस्थिरता येते आणि लक्ष्मी आईची कृपा कमी होते. उर्मिला पुन्हा हसली. आई, तुम्ही सगळीकडे देवी शोधता. मी जेवण बनवलं ना, आता थोडा वेळ भांडी राहिली तर त्यात काय प्रलय येणार. मनोरमा शांत झाली, पण तिच्या मनात निराशेची पुटं वाढत गेली. दिवस जाऊ लागले आणि घरातलं वातावरण बदलत गेलं. आधी पहाटे घंटानाद, तुळशीचा सुगंध, चुलीजवळ दिव्याचं तेज सगळं गायब होऊ लागलं. आता बहुतेक वेळ अंगणात धूळ, तुळशीपाशी कोरडी माती, स्वयंपाकघरात उरलेली भांडी. देवदत्ताला हे सगळं दिसत होतं. व्यापारातही विचित्र बदल दिसू लागला. जुन्या व्यवहारांत तोटा, पोत्यांत कीड, ग्राहकांनी पाठ फिरवणं. देवदत्त रात्री हिशेब पाहत बसायचा, पण आकडेमोड जुळेना. एक संध्याकाळी तो म्हणाला, ऐक, घरात बरकत नाही उरली. जसं काही अनाकलनीय ओझं आहे. मनोरमा शांतपणे म्हणाली, बरकत तेव्हाच जाते जेव्हा घरातली पवित्रता राहत नाही. लक्ष्मी आई त्या घरात थांबत नाही जिथं घाण आणि दुर्लक्ष वाढतंय. देवदत्त पुढे काही बोलला नाही, पण दोघांच्या नजरा उर्मिलाकडे वळल्या. उर्मिला हे सगळं पाहत होती, पण तिनं ते मनावर घेतलं नाही. एकदा देवदत्त चिडून म्हणाला, काय चाललंय हे सगळं? व्यापार कोसळतोय, घरात चैतन्य नाही. उर्मिलानं सहज म्हणाली, बाबा, हे फक्त वेळेचं फेरफार आहे. व्यापारात चढउतार असतात. देवदत्ताचे डोळे रागानं लाल झाले. नाही बहू, हे फक्त व्यापार नाही. ज्या घरात बायका घराच्या नीतीला विनोद समजतात तिथं लक्ष्मी आई थांबत नाही. त्या दिवसापासून घरात ताण वाढला. भांडी फुटू लागली, दिवे विजू लागले, कोपऱ्यात झाडू पडलेला राहिला. मनोरमा आता बहुतेक वेळ तुळशीपाशी बसून प्रार्थना करू लागली, लक्ष्मी आई काहीतरी स्वतः कर. एके रात्री जोराचा वारा सुटला आणि अंगणातला दिवा अचानक विझला. त्याचवेळी गोदामातून बातमी आली, सेठजी, धान्याच्या गोदामाला आग लागली. देवदत्त धावत गेला. गावकरीही आले, पण अर्धधान्य आगीत जळून गेलं. देवदत्त तिथेच बसला, दोन्ही हात डोक्यावर ठेवून पुटपुटला. लक्ष्मी आईनं खरंच पाठ फिरवली. त्या रात्री घरात एकही शब्द उच्चारला गेला नाही. देवदत्ताच्या मनात आता एकच विचार पक्का झाला, कडक निर्णय घ्यायची वेळ आली. एक संध्याकाळी तो घरात आला, चेहऱ्यावर राग, आवाजात दुःख. अंगणात बसून गरजून म्हणाला, पुरे झालं, आणखी हे सहन करू शकत नाही. मनोरमाने विचारलं, काय झालं आता? देवदत्त थरथरात म्हणाला, काम, इज्जत, व्यापारी नाव सगळं नष्ट झालं आणि मला माहीत आहे याचं कारण काय आहे. त्याची नजर सरळ उर्मिलाकडे गेली. उर्मिला घाबरून म्हणाली, माझ्यामुळे काय झालं? देवदत्त कणखर आवाजात म्हणाला, तू घराचं रूप बदलवून टाकलंस. ना स्वच्छता, ना देवाभाव, ना पहाटेचा दिवा. ज्या दिवशी तू या उंबरठ्यातून आलीस त्या दिवसापासून घराचं भाग्य उतरलं. उर्मिलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी कोणाचं वाईट केलं नाही बाबा, फक्त माझ्या पद्धतीनं जगले. पूजा थोडी उशिरा झाली, अंगण कधी उशिरा झाडलं, एवढ्याने एवढं मोठं संकट येतं का? देवदत्त कडकपणे म्हणाला, घराची नीव म्हणजे स्त्रीचे कर्म. ती ढासळली की संपूर्ण घर कोसळतं. आता एका गोष्टीचा निर्णय झाला, या घरातून जा. उर्मिला हादरली. रडत ती मनोरमाकडे पाहत म्हणाली, आई, खरंच माझ्यामुळेच हे सगळं? मनोरमाच्या डोळ्यात अश्रू, पण शब्द हरवले. देवदत्त कठोरपणे म्हणाला, मन आणि घर दोन्ही स्वच्छ कर, तोपर्यंत हा उंबरठा ओलांडू नको. उर्मिलानं मान झुकवली. एक शब्द न बोलता ती त्या उंबरठ्यातून बाहेर पडली, ज्या उंबरठ्यातून कधीकाळी फुलांच्या सजावटीतून तिनं गृहप्रवेश केला होता. आता अंगावर फक्त चुरगाळलेली साडी, डोळ्यांत अश्रू आणि मनात एक प्रखर निश्चय, लक्ष्मी आईची माफी मी मिळवेन. रात्रीचा अंधार, गावाबाहेरचा दाट रान, चंद्रप्रकाश फांद्यांत अडकलेला. उर्मिला रडत रडत चालत राहिली आणि एका जुनाट वडाच्या झाडाखाली बसली. हात जोडले आणि प्रतिज्ञा केली, लक्ष्मी आई, दर्शन होईपर्यंत मी अन्नपाणी स्पर्श करणार नाही. दिवस गेले. भुकानं अंग थरथरू लागलं, पण तिचा निर्धार ढळला नाही. तिसऱ्या दिवशी सूर्योस्ताच्या सुमारास अचानक आजूबाजूला सोनेरी प्रकाश पसरू लागला. त्या सोनेरी प्रकाशानं रानातला अंधार जणू मागे हटवला. उर्मिलानं डोळी उघडले तर तिच्यासमोर एक दिव्यमय आभा उभी होती.
शांत स्वर पण सामर्थ्याने भरलेला आवाज ऐकू आला, उर्मिला. तिचे हात थरथरले. ती घाईघाईनं उठली. लक्ष्मी आई, खरंच तुम्ही माझ्यासमोर? प्रकाशातून एक सौम्य रूप दिसू लागलं. चेहऱ्यावर करुणा, डोळ्यात तेज. हो, आली आहे. तुझ्या आर्ता हाकेनं, तुझ्या पश्चातापानं मला इथे खेचून आणलं. सांग, तू इतकी व्याकुळ का झालेली? उर्मिला जमिनीवर नतमस्तक झाली. अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली, आई, माझ्यामुळं सगळं नष्ट झालं. मी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं. उरलेली भांडी तसेच ठेवली. पहाटे झोपून राहिले. चुलीजवळ घाण राहू दिली. तुळशीपाशी दिवा लावण्यात ढिलाई केली. संध्याकाळी झाडू मारला. बाबांनी घरातून काढलं कारण मी तुमच्या परंपरांचा आदर केला नाही. लक्ष्मी आई शांतपणे म्हणाली, उर्मिला, घर उद्ध्वस्त करणाऱ्या सर्व चुका सांगते तुला. लक्षात ठेव आणि कधी विसरू नको. आईनं उजवा हात वर केला आणि तिचा आवाज जणू आकाशातून घुमू लागला. पहिली चूक, झाडूला पाय लागू देणं. झाडू म्हणजे स्वच्छतेचं साधन, बरकतीचे दार उघडणारं चिन्ह. त्याच्यावर अनादर केला की घरात अशांती येते. दुसरी, चुलीजवळ उरलेली भांडी ठेवणं. चूल म्हणजे अन्नपूर्णेचं आसन. तिथं घाण राहिली की देवीचं आसन दूषित होतं आणि सुख दाराबाहेर थांबतं. तिसरी, उंबरठ्याशी बसून खाणं. उंबरठा म्हणजे स्वागताचं स्थान. तिथं अन्न खाल्लं की उंबरठ्याची पवित्रता नष्ट होते. शुभशक्ती घरात प्रवेश करू शकत नाही. चौथी, संध्याकाळी झाडू मारणं. यावेळी मी घरात येते. झाडून बाहेर काढलं तर मीही परत फिरते. पाचवी, पहाटे उठण्यात ढिलाई. सूर्योदय होण्याआधी उठून अंगण, तुळशी, स्वयंपाकाची जागा स्वच्छ केली की घरात तेज वाढतं. आलस्य घराची ऊर्जा खाते. सहावी, अंगणात हाण राहू देणं. धूळ, कचरा, वास, जमिनीवरचे डाग हे नकारात्मकता वाढवतात आणि मी अशा घरात तग धरू शकत नाही. सातवी, उरलेली भांडी रात्री ठेवणं. रात्र म्हणजे शांतता आणि रक्षण. घाण राहिली तर अंधारी शक्ती जागृत होतात. आठवी, उंबरठ्यावर लाथ मारणं किंवा मारून दार बंद करणं. उंबरठा म्हणजे घराची मर्यादा. त्याचा अपमान म्हणजे घराच्या संरक्षणावर आघात. नववी, घरात वाद, कटुता आणि तिरस्कार ठेवणं. मी शांततेची देवी आहे. जिथं भांडण, राग, दुखवणारे शब्द असतात तिथं माझं स्थान नाही. दहावी आणि सर्वात मोठी चूक, श्रद्धा हलक्यात घेणं. स्वच्छता, शिस्त आणि भक्ती ह्या जुन्या रीत नव्हेत, त्या जीवनाचं संतुलन आहेत. आईचा आवाज मंद पण कडक झाला. लक्षात ठेव, मी त्या घरात राहते जिथं मन स्वच्छ, जागा स्वच्छ आणि हेतू शुद्ध असतो. उर्मिलाचे अश्रू थांबेनात. ती म्हणाली, आई, मी चुकले. मी तुमच्या सुवासनेची किंमत जाणली नाही. मला माफ करा. लक्ष्मी आईनं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आवाज मृदू झाला. तू सत्य मनानं माफी मागते आहेस, हे मोठं आहे. आता परत जा. जिथून आलीस त्या उंबरठ्यातून पुन्हा आत जा. तुझ्या हातून पुन्हा स्वच्छता, शिस्त आणि भक्ती निर्माण होईल. आणि जिथं हे तीन असतील तिथं माझी कृपा आपोआप येईल. तेवढ्यात प्रकाश हळूहळू विरू लागला. संध्याकाळचा वारा मंद झाला. झाडांचा आवाज थांबला आणि रानात शांततेचा तेज उतरलं. उर्मिला नतमस्तक झाली. आई, तुमच्या वचनाचं पालन करीन. माझ्या आयुष्यात पुन्हा एकाही अंधारी चूक करणार नाही. ती उठली. पायात दम नव्हता, पण मनात प्रखर धैर्य होतं. गावाकडे परत चालू लागली. देवपूरच्या उंबरठ्याजवळ आली तेव्हा मनोरमा अंगणात होती. तिनं उर्मिलाला पाहताच धाव घेतली आणि अश्रूंनी ओले झालेले हात तिच्या गळ्यात घातले. उर्मिला, परत आलीस बाई माझ्याकडे. उर्मिला म्हणाली, आई, आता मला सगळं समजलं. लक्ष्मी आई घरात येते ते केवळ सजावटीसाठी नाही, तर स्वच्छता, श्रद्धा आणि शिस्तीसाठी. देवदत्त तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कडकपणा नव्हता, तर आश्चर्य आणि समाधान होतं. त्या दिवसापासून उर्मिलानं घर पुन्हा बदलायला सुरुवात केली. पहाटे उठून अंगण झाडणं, तुळशीला पाणी, चुलीजवळ दिवा, स्वयंपाकघर स्वच्छ, उरलेली भांडी लगेच धुणे, संध्याकाळी झाडू न मारणे, उंबरठ्याचा मान राखणे, सगळं परत सुरू झालं. काही दिवसांत घरात पुन्हा चैतन्य परतलं. देवदत्ताचा व्यापार सावरू लागला. ग्राहक परत आले. धान्याला चांगला भाव मिळू लागला. गावात बोलणं सुरू झालं. अगं बाई, सेठ देवदत्तांच्या घरात पुन्हा लक्ष्मी आई बसलीये. लोक दूरदूरून येऊन विचारू लागले, त्यांचं घर कसं बदललं? उत्तर एकच, स्वच्छता, श्रद्धा आणि शिस्त. आजही देवपूरच्या लोकांत ही गोष्ट सांगितली जाते. घर उद्ध्वस्त करतात त्या चुकांना लहान समजू नका. दरिद्री येते अलक्षाने, पण बरकत येते सवयींनी. म्हणून लक्षात ठेवा, पहाटे उठणं,
अंगण स्वच्छ ठेवणं, चुलीजवळ उरलेली भांडी न ठेवणं, संध्याकाळी झाडू न मारणं, उंबरठ्याचा आदर, हे नियम घराला सुरक्षित ठेवतात. आणि जिथं हे नियम पाळले जातात तिथंच लक्ष्मी आई चिरंतन वास करते. भक्तांनो, आजच्या पवित्र कथेनंतर तुम्हा सर्वांना शांतता आणि सौख्य लाभो अशी मनःपूर्वक प्रार्थना. दैवी कृपा सतत लाभावी यासाठी तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून विनम्र विनंती, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढील सात्विक कथा तुम्हाला वेळेवर मिळतील. कथा आवडली तर लाईक करा आणि महालक्ष्मी असा भक्तिभावाने कमेंट करा. तुमचा प्रत्येक सच्चा शब्द आणि श्रद्धाभाव दैवी ऊर्जेला अधिक सामर्थ्य देतो.